कोकणामध्ये सुद्धा ग्रामदेवतेची होळी नाचवण्याची अनोखी परंपरा आहे। आंबा आणि माडाची होळी वेगवेगळ्या गावांमधून नाचवली जाते आणि हजारो भक्तगण काही टनाची होळी हवेत उडवून नाचवतात आणि अंगावर काटा आणणाऱ्या या परंपरा आजही कोकणी माणूस टिकवून आहे। एकदा नव्हे तर 2 ते 3 वेळा तोडलेली ही होळी नाचवण्याची कोकणातली परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे। मध्ये शिमगोत्सवाचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता तरुण वर्ग आहे हा या ठिकाणी होळी या ठिकाणी नाचवण्याची अलौकिक परंपरा ही कोकणामध्ये दिसून येत आहे। एकत्रितपणे आपण जर पाहिलं तर तरुणांचा उत्साह हा देखील शिगेला पोहोचलेला आहे। होळी तोडल्यानंतर काही टनाची ही होळी असते आणि ती आता नाचवून खेळवण्याची परंपरा आजही कोकणामध्ये कायम आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर हजारो भक्तगण काही टनाची ही होळी हवेत उडवताना या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहेत। आणि आपण जर पाहिलं अंगावर काटा आणणारा जो आहे हा पूर्णपणे हा खेळ आहे, हा साहसी खेळ कोकणामध्ये आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। संपूर्णपणे चाकरमानी असतील, मोठ्या प्रमाणात गावकरी असतील, एकत्रित मिळून हा होळी तोडण्याचा या ठिकाणी ही प्रथा आहे आणि खूप परंपरा जुनी आहे आणि ही कोकणामध्ये दिसून येते। आपण जर पाहिलं तर मोठा उत्साह देखील कोकणामध्ये आता दिसून येत आहे। त्यामुळे होळी तोडण्याची ही जी परंपरा आहे ही आज गायत कोकणवासियांनी जपून ठेवलेली आहे। त्यामुळे कोकणामध्ये आता शिमगोत्सवाचा उत्साह आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।